नमस्कार. आज आपण कैरीपासून आंबट, तिखट, चटपटीत असा एक प्रकार बनवून घेणार आहोत. हा प्रकार महाराष्ट्रातील पारंपरिक आहे. बऱ्याच घरांमध्ये हळदी-कुंकू हे केलं जातं चैत्र महिन्यामध्ये आणि या हळदी-कुंकवाच्या वेळेस नैवेद्य म्हणून ही रेसिपी दाखवली जाते. तर याला कैरीची डाळ किंवा आंबे डाळ देखील म्हटली जाते. मस्त फोडणी घातल्यामुळे खमंग अशी ही डाळ लागते आणि आंबट असल्यामुळे मस्त तोंडाला पाणी सुटेल अशी ही रेसिपी आहे. तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धी वाटी चणा डाळ घेतली होती आणि मस्तपैकी 2 तास भिजवून घेतलेली आहे. छान अशी ही चणा डाळ आतपर्यंत भिजली पाहिजे. बघा लगेचच याचे असे 2 ते 4 तुकडे होतात. तर अशा प्रकारे ही डाळ आपल्याला भिजवून घेतलेली पाहिजे. तर आता ही डाळ भिजवून झालेली आहे. सोबतच आता आंबे डाळ करण्यासाठी इथे आपल्याला कैऱ्या घ्यायच्या आहेत. तर इथे मी या कैऱ्या घेतलेल्या आहेत. तर आपल्या आवडीनुसार कैऱ्या तुम्ही घेऊ शकता. तर इतक्या डाळीसाठी मी फक्त एकच कैरी वापरणार आहे. कैरी आंबट आहे हे कसं ओळखावं, तर एक तर शक्यतो गावठी कैरी घ्यायची. त्यातल्या त्यात ही छोटी जी कैरी टणकवाली जी असते ती खूप आंबट असते, ज्याला केसर कैरी देखील आपण म्हणतो, केसर आंबा. तर खूप आंबट असतो हा. तर ती कैरी घेतलेली आहे मी. तर त्याची अशा प्रकारे आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत आणि आता ही सालं काढून झाल्यानंतर ही कैरी छान अशी किसून घ्यायची आहे. ही जी आंबे डाळ आहे किंवा कैरीची डाळ आहे ही कच्चीच खाल्ली जाते. म्हणजेच बनवल्यानंतर याला आपल्याला शिजवायचं नाही. तर अशाच प्रकारे कच्ची ही डाळ खाल्ली जाते. तर बऱ्याचदा आपण स्प्राउट किंवा मोड आलेले कडधान्य सॅलड म्हणून खातो. तर तशाच प्रकारे ही कैरीची डाळ जी आहे ती कच्चीच खाल्ली जाते. तर आता ही कैरी छान अशी साल काढून घेतलेली याला आता आपण किसून घेणार आहोत. तर इतक्या डाळीसाठी आपल्याला एका कैरीचा किस पुरेसा होऊन जाईल. तरी देखील आपल्या आवडीनुसार कैरीचं किस तुम्ही कमी जास्त देखील करू शकता. बरेच जणांना जास्त आंबट किंवा कमी आंबट हवं असेल तर त्या प्रकारे तुम्ही किस घेऊ शकता. तर आता इथे कैरी सर्व किसून झालेली आहे आणि इथे बऱ्यापैकी आता किस तयार झालेला आहे. आता किसून झालेली आहे कैरी. आता ही जी डाळ आहे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची. आता ही जर डाळ तुम्ही पाटा वरवंट्यावर वाटली तर मस्त अशी छान भरडसर वाटली जाते. पण आपल्याकडे पाटा वरवंटा जर नसेल तर मिक्सरमध्ये देखील आपण छान अशी ही डाळ भरडसर वाटून घेऊ शकतो. आता यामध्ये जर एखादी डाळ अख्खी जरी राहिली तरी देखील चालेल. मस्त दाताखाली ही डाळ येते आणि खूप छान अशी चव लागते या डाळीची. आता सर्व डाळ मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला जवळपास 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. तर जास्त ही डाळ तिखट पण नसते आणि जास्त फिकी देखील नसते. मस्त बॅलन्स अशी आपल्याला चव करायची आहे. तर 2 ते 3 मिरच्या इथे पुरेशा होऊन जातात. आता यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. यासोबतच यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालून घ्यायची आहे. तर हळद तुम्ही ज्यावेळेस तुम्ही डाळ वाटता त्यावेळेस देखील घालू शकता किंवा ज्यावेळेस तुम्ही फोडणी तयार करणार असाल त्यावेळेस त्या फोडणीमध्ये हळद घातली तरी देखील चालेल. तर फोडणीमध्ये जर हळद घातली तर आंबे डाळ जी आहे मस्त छान असा कलर येतो त्याला. तर आता मी इथे डाळ दळतानाच हळद घालून घेणार आहे. तर थोडीशी हळद घातलेली आहे, पाव चमचा, आणि दळून झालेली डाळ मी आता एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. सर्व डाळ वाटून आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि यामध्ये आता आपण किसून घेतलेली कैरी घालून घेणार आहोत. तर आता बऱ्याचदा प्रश्न पडतो की आंबे डाळ ही कैरीची डाळ ही कशी खातात. तर म्हणजे एकतर तुम्ही नुसती खाऊ शकता किंवा जेवते वेळेस त्या ताटामध्ये देखील तोंडी लावण्यासाठी ठेवू शकता किंवा कैरीचं पन्हं आणि आंबे डाळ ही खाण्यासाठी दिली जाते. आता ही पचायला थोडी जड असते त्यामुळे तुम्ही यामध्ये हिंगाची फोडणी देखील घालू शकता. पण आता इथे मी हिंग देखील घातलेले नाहीये आणि बऱ्याच ठिकाणी यामध्ये थोडीशी साखर देखील घातली जाते. पण मी ती इथे देखील घातलेली नाही कारण की मला साखर यामध्ये नाही आवडत. तर आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे. व्यवस्थित आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत. तर आता आंबे डाळ तसं बघायला गेलं तर चवीला मस्त खमंग, चटपटीत, तिखट, आंबट अशी ही तयार होते. सोबतच ही डाळ आता किती खावी, तर पचायला ही डाळ जड असते त्यामुळे प्रमाणामध्ये ही डाळ खाल्ली जाते. आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर यावर खमंग अशी फोडणी आपण तयार करून घालणार आहोत.
आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये कैरी आणि कोथिंबीर व्यवस्थित मिक्स होणं गरजेचं आहे, याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे। यावर आता आपण खमंग अशी फोडणी बनवून घालणार आहोत। तर एका कढण पात्रामध्ये 1 चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता मी थोडीशी मोहरी घालणार आहे, सोबतच थोडासा कढीपत्ता देखील घालणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये जिरं आणि थोडंसं हिंग देखील घालू शकता। खमंग कडकडीत अशी फोडणी तयार झाल्यानंतर या फोडणीला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि मग या डाळीवरती आपल्याला घालून घ्यायचं आहे। तर खमंग चटपटीत आंबट तिखट अशी कैरी डाळ, ज्यालाच आपण आंबे डाळ देखील म्हणतो, ही तयार झालेली आहे। एकदा नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित। तोपर्यंत बाय।